केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय हे प्रस्तावित आहे। त्यानुसार भविष्यात या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय होणार असून त्याचा मोठा फायदा 20 ते 25 गावखेड्यांना होणार आहे। त्यामुळे जे सध्या 30 ते 40 किलोमीटर नागरिकांना रिसोड या ठिकाणी जाऊन फरफट करावी लागत होती, त्याचा आता कुठेतरी त्याला एक पूर्णविराम मिळेल अशा अपेक्षा या नागरिकांना आता इथे लागलेल्या आहेत। सध्या आपण केनवड मंडळातील जाम या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित आहेत। त्यांना या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झाल्यास काय फायदा होणार आहे त्यांच्या भावना ते व्यक्त करत आहेत। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। माझं नाव लक्ष्मण पवार आहे। तर आम्हाला तहसील कार्यालय रिसोड फार दूर पडते आणि केनवड इथं 22 खेडे अटॅच आहेत आणि सर्वसामान्यांना रिसोडला जाणं परवडत नाही आणि गोरगरिबाची फार तिथं हेळसांड होते रिसोडला जाण्यासाठी। त्यासाठी आमच्या केनवडला हे झालं पाहिजे आणि आम्हीच म्हणत नाही, आमचे हे 22 खेडे आणि सर्व आम्ही ग्रामस्थ लोक म्हणजे पदाधिकारी लोक सगळे की बाई या ठिकाणी हे तहसील व्हावं, रिसोडला शासन मान्य आहे आणि ते व्हावं। आम्ही दुसरीकडे कुठं होत असलं त्याला विरोध करत नाही, मात्र जर केनवडला जर हे तहसील कार्यालय झालं नाही तर सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही काय आमर उपोषण करणार, कलेक्टरच्या समोर बसणार, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आत्मदहनसुद्धा करणार। कारण की हे सर्वसामान्यासाठी केनवड आम्हाला परवडते म्हणून। अरे जाण्यासाठी इथून रिसोडला जायचं, इथून गाडी नाही, कोणाजवळ मोटरसायकल नाही, जाण्याच्या उत्पन्नाचा दाखला काही करायचं असलं किंवा तहसीलचं काम असलं तर गरिबाला पुरवडतच नाही। परंतु नाविलाजास्तव ते तिथं आम्हाला जाणं भाग होतं। परंतु आता या ठिकाणी केनवडला व्हावं, कोणाचा काही कोणी कुठे म्हणत असेल त्याला त्याच्या सोयीनं ते म्हणतात, पण ह्या इथल्या 1000 लोकांच्या सोयीसाठी तुम्ही या केनवडला व्हावं हे आमची इच्छा आहे। आणि नाही झालं तर आम्ही आमर उपोषण तर करूच, पण आत्मदहन करण्यासाठी बी तयार आहोत आम्ही। हे या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थाच्या वतीने मी सांगू इच्छितो। फायदा म्हणजे एवढाच की बाबा तिकडं वाशिम रिसोड जायचं काम नाही, नेहमी इथं जाणं, बँक इथे, कार्यालय इथे, सर्व इथं सुविधा इथं येतात, इथं झालं चाल हरकत नाही। आणि दुसरे नागरिक आहेत, मला सांगा केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय का बरं व्हावे, याचा फायदा काय होणार आहे? केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय शासनाने मंजूर केलेलं आहे आणि ते नियमाप्रमाणे तिथंच होणे गरजेचं आहे। कारण आम्ही जाम आडावपासून रिसोडपर्यंत 50 किलोमीटर जाणं येणं करून रस्त्याच्या याच्या समस्येतून अडकलेले आहोत आणि केनवडला 22 खेडे अटॅच असल्यामुळं दवाखाने, सोसायट्या, बँका, आमच्या सर्व सुखसुविधा केनवड येथेच आहेत। त्याच्यामुळं आम्हाला केनवड अप्पर तहसील हे शासनाने मंजूर केलेलं आहे आणि हे भेटाव ही अशी ग्रामस्थाची नाही, या पूर्ण पंचक्रोशीचं म्हणणं आहे। असे जांबाडाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती, ज्येष्ठ शिक्षक हे सर्व आम्ही या संख्येने गावकरी मंडळी येथे हजर आहोत शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापुढे। आणि आमची मनातून की हे शासनानं दिलेलं आहे, हे कोणीही गोंधळ घालू नये, कोणीही कोणता मोर्चा करू नये आणि कोणतंही धोट्यांग न काढता हे तहसील अप्पर कार्यालय केनवड येथेच व्हावं अशी आमची ग्रामस्थाची मागणी आहे आणि शासन मान्य आहे तो निर्णय, हाही जनतेनं ध्यानात घ्यावा। कारण गोवर्धन मंडळ असेल, गोवर्धन मंडळाला रिसोड जवळ पडते, त्याच्यामुळे त्यांना इथे अधिकारीचा कोणताही अधिकार नाही व त्यांना ते शासनाने दिलेलं आहे आम्हाला केनवड येथे आणि ते शासनाच्याच नियमाप्रमाणे झालं पाहिजे अशी आमची जांबाडाव सरपंच, ग्रामसेवक यांच्या वतीनं व गावकरी मंडळीच्या वतीनं आम्ही विनंती करतो। आणि सुखसोयीचं साधन म्हणून एक आमच्या भागातलं केनवड हे मुख्य आहे आणि आमचे पूर्ण बाजारपेठ हे ते सर्व केनवडलाच आहे। त्याच्यामुळं रिसोडमधून अप्पर तहसील हे केनवड येथेच व्हावं आणि केनवड येथेच झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही कोणत्याही प्रतीक्षेला, कोणत्याही कठीण परिस्थितीतून जाण्यास तयार आहे, हे शासनानं मान्य करावं ही माझी विनंती। यावेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। केनवड येथे अप्पर तहसील कार्यालय होणार आहे, त्यात गोवर्धन आणि केनवड या 2 मंडळाचा समावेश आहे। या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी जाम येथील प्रथम नागरिक सरपंच सुधाकर आढाव हे आहेत, त्यांच्या भावना ते व्यक्त करणार आहेत। माझ्या मनाने एकच आहे, अप्पर तहसील कार्यालय केवढं मंजूर झालेलं आहे, प्रशासनाने मंजूर केलेलं आहे, त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू नये। गावाच्या वतीनं दवाखाना, बँका, शाळा इथं जवळ असल्यामुळे आम्हाला सोयीचं आहेत। जाम येथील ग्रामस्थ आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार जर केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झालं नाही तर आमरण उपोषणासह आत्मदहनाचा देखील इशारा यावेळी त्यांनी देताना ते म्हटले आहे। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की केनवड हे सोयीचं आहे, त्यानुसार
ज्या रिसोड तालुक्याला जाण्यासाठी मोठी फरफट करावी लागत होती. प्रशासनानं त्याची दखल घेतली आणि प्रशासनाला असं वाटलं कुठेतरी की या अप्पर तहसील कार्यालय केनवड या ठिकाणी व्हावं. त्यानुसार त्यांनी हे या ठिकाणचं प्रस्तावित केलेलं आहे आणि लवकरच ते अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी आहे.